शेतकरी बंधू, आपण जेवणाच्या वेळेतही त्यांच्याशी चर्चा करू शकता. आता आपल्याकडे प्राध्यापक सरवदे सर आलेले आहेत. त्यांच्या सीताफळ लागवड आणि त्याच्या अनुषंगानं खूप मोठा अनुभव आहे. स्वतः त्यांनी 12 ते 15 वर्ष अंबेजोगाईच्या केंद्रामध्ये सीताफळ लागवडीच्या अनुषंगानं खूप मोठं काम केलेलं आहे. ते रिटायर्ड असोसिएट प्रोफेसर आहेत, मात्र त्यांचा जो अनुभव आहे या विषयातला तो खूप मोठा अनुभव आहे. मी सरवदे सरांना विनंती करतो की त्यांनी शेतकरी आणि युवकांना याबाबतची अधिक माहिती द्यावी. खरं पाहता मागच्या बऱ्याचशा 10 ते 15 वर्षापासून सीताफळ संघातर्फे सीताफळावर जे कार्यशाळा होते त्या कार्यशाळेचे तिकीट सरासरी 150 रुपये ते 200 रुपये असतं. खरं पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी फार फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट ऐकायला भेटतोय. कृपया सगळ्यांनी पुढच्या सीट जे आहेत त्या ऑक्युपाय कराव्या. सर्वप्रथम या कृषी विजनचे जे आयोजक आहेत आणि त्याचे जे ॲडवायझर आहेत डॉक्टर सी डी माई, या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी मला या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधण्याची जी एक संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी माझं भाषण सुरू होण्याच्या प्रथम त्यांचं मी आभार मानतो. खरं पाहता सीताफळ लागवड हा विदर्भ आणि मराठवाडाकरता फार महत्त्वाचा म्हणजे हा विषय आहे. आणि सुरुवातीच्या काळापासूनच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा तर हा काही प्रश्न येत नाही आहे, कारण कोकणमध्ये सीताफळ लागवड होऊ शकत नाही. त्याचंही कारण तुम्हाला मी सांगणार आहे. यामध्ये पुढच्या सगळ्या सीट रिकाम्या आहेत. पुढे या, तुम्ही आणखी पुढे या, पुढे बसा, या पुढे. मॅनेजमध्ये हा पहिला प्रश्न आहे की खरं पाहता जे शेतकरी आहेत त्यांची एकमेकाची ओळख करून दिली जाते आणि याच्यामध्ये एक असा संवाद साधला जातो की वा तुमची कोर माझा आणि तुमचा आय कॉन्टॅक्ट किती होतो, तुम्हाला माझं काय म्हणणं आहे किंवा तुम्ही मला काय सांगणार आहेत हे फार व्यवस्थित समजलं पाहिजे. कारण मी फक्त नुसतं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, तुम्हाला ते कितपत समजलं आहे हेही मला समजलं पाहिजे आणि मी तुम्हाला काय सांगतोय हे तुमच्याकडून मलाही समजलं पाहिजे. भारतामध्ये ब्रिटिश राजवट झाल्यानंतर बऱ्याच वेळेस असं होतं की प्रस्तावामध्ये आपण जे बोलतो त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती असते की ॲग्रिकल्चर हा जो विषय आला हा 1958मध्ये आला खरं पाहता. आणि ही जी सगळी सिस्टम जी आहे ही अमेरिकेकडून भारताला गिफ्ट देण्यात आलेली आहे. हेही तुम्हाला माहीत असणं पाहिजे की आत्ता एका शेतकरी बांधवांना विचारलं होतं किंवा संत्र्याची प्रोसेसिंग कशी करता येईल. संत्र्याची प्रोसेसिंग कशी करता येईल मी असं का सांगतो, कारण माझ्या प्रस्तावनेमध्ये सांगतो की ॲग्रिकल्चर जी हा सब्जेक्ट जो आहे हा 1958मध्ये अमेरिकेनं भारताला गिफ्ट दिला. आणि त्याच्यामध्ये याचं उत्तर होतं की संत्रा प्रोसेसिंगमध्ये 1965ला जे पुस्तकं पब्लिश झालेली आहेत त्याचं जर कोर्सवर घ्यायचं ठरलं तर कमीत कमी त्याला 3 वर्ष लागतील. आम्ही ज्यावेळेस 72मध्ये नागपूरला आम्ही आलो, माझं 1970चं ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन आहे आणि त्यावेळेस काय होतं की फर्स्ट इयरला महाराष्ट्राचा हा टूर असे, सेकंड इयरला दक्षिण भारत असे आणि थर्ड इयरला नॉर्थ असे आणि फोर्थ इयरला रावे असायचा तो कार्यक्रम असायचा. नागपूर ऑरेंज ग्रोवर्स असोसिएशनची इथली ती विजिट आमची असायची आणि याच ठिकाणी संत्रा प्रोसेसिंग आणि मोसंबी प्रोसेसिंगचं कसं करावं हा जेव्हा प्रश्न ऐकायला येतो तेव्हा चांगलं वाटत नाही आहे की ज्या ठिकाणी संत्रा प्रोसेसिंगची सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे तिथलाच शेतकरी विचारतोय की संत्रा प्रोसेसिंग कसं करावं. आणि मला आणखी परत माझा प्रश्न मी सोडत नाही, म्हणजे लाईन सोडत नाही आहे. 1958ला जी सिस्टम आपल्याकडे आली ॲग्रिकल्चरची त्यावेळेस हे जे अभ्यासक्रमाची पुस्तकं जे होते ते कॅलिफोर्नियाची जमीन, कॅलिफोर्नियाचे हवामान हे असं ते टेक्स्टबुकमध्ये असायचं. आता तुमच्याकडे इंटरनेट वगैरे आल्यामुळे तुम्हाला खूप मटेरियल पाहायला भेटतं आहे, पण त्या काळामध्ये पुस्तकाचं प्रिंटिंग झिरॉक्स त्यावेळेस जस्ट येऊ लागलं होतं आणि मला तेव्हा सांगावंसं वाटतं की फारसं काही नव्हतं त्या काळामध्ये आणि त्यावेळेस हे शिकण्यात आलं. आत्ताही IIT बॉम्बे किंवा बाकीच्या UGC नॉर्म जे आहेत, हे नेट सेट जे चाललेलं आहे, ग्रेड सिस्टम जी आत्ता येते आहे ती त्या ॲग्रिकल्चर सिस्टममध्ये 1958ला होती. आज ही सिस्टम एज्युकेशन सिस्टम आपल्या IITमध्ये पण नाही आहे. पण नेमकं दुर्दैवानं असं झालं की आपल्याकडं याचा प्रसार झाला नाही. ॲग्रिकल्चर कॉलेज त्या काळात कमी होते, आता वाढलेले आहेत. तरी हे सायन्स अप्लाइड सायन्स आहे हेच कुणी समजून घ्यायला तयार नाही. बेसिक सायन्स ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर BSc सायन्सचा हा कोर्स तुम्हाला येतो असं गृहीत धरलं जातं आणि मग पुढच्या ब्रांचेस चालू होतात.
माझं विषयांतर मी करत नाही आहे, पण माझ्या सब्जेक्टशी हा संबंधित आहे म्हणून मला सांगावं लागतं. दुसरी आणखी एक गोष्ट आहे, फार थोड्या वेळामध्ये मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. क्लायमेट, पृथ्वीचा आस 23 डिग्री आहे, कललेला आहे, आणि त्यामुळं आपले ऋतू तयार होतात. ऋतू तयार झाल्यामुळं आपल्याकडं उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, 3 सीझन आहेत. आणि ह्या 3 सीझनमध्ये आपले जे फळझाडं आहेत, भाजीपाला हा विभागला गेलेला आहे. सीताफळ हे डेसिडियस प्लांट आहे. त्याची पानगळ होते थंडीमध्ये. जसं आता डिसेंबर चालू आहे तर सीताफळाची आता पानगळ झालेली आहे. याची पूर्ण आता मी फिजिओलॉजी तुम्हाला एक्सप्लेन करू शकणार नाही. पानगळ होणारा म्हणजे डेसिडियस प्लांट आहे. म्हणजे थंडीचं हवामान असताना या झाडाची पानगळ होते. तरी पण तुम्हाला मी आणखी परत सांगतो की भारताचं जे हवामान आहे हिमालयामध्ये टेम्परेट आहे. मधला जो पट्टा आहे बेंगलोर टू आग्रापर्यंत हा समशीतोष्णमध्ये मोडतो, आणि बेंगलोरच्या खाली श्रीलंकेपर्यंत टेम्परेटमध्ये जातं. टेम्परेट किंवा क्लायमेटमध्ये ही पानगळ वगैरे ॲटोमॅटिक होईल. पण समशीतोष्ण कटिबंधामध्ये बेंगलोर टू आग्रामध्ये सीताफळाची झाडं एखाद्या वेळेस तुम्हाला जर हवामान चांगलं सुरू असेल तर 12ही महिने तुम्हाला त्याला फळं यायला दिसतील. छाटणीचं जर तुम्हाला उत्तम उदाहरण सांगायचं असेल तर द्राक्षामध्ये ज्या कंट्रीमध्ये बर्फ पडतो त्या ठिकाणी छाटणी करायची गरज पडत नाही. एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणी हे द्राक्षामध्ये आपण का करतो? कारण आपल्या उष्ण कटिबंधामध्ये हे झाड कंटिन्युअस वाढत जातं, आणि त्यामुळे त्याला फळं येण्याकरता आपल्याला ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर डोळे फुटतात, फळं येतात, आणि फळं आल्यानंतर एप्रिलमध्ये परत आपण त्याची खरड छाटणी करतो. हे याचं बॅकग्राऊंड आहे. तर हे डेसिडियस प्लांटमध्ये हे असं घडतं की ज्यावेळेस थंडीचा सीझन असतो तेव्हा याची पानगळ होते सीताफळाची, आणि एप्रिलमध्ये किंवा मार्च किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याची पुन्हा नवती फुटायला चालू होते. आणि जसं टेम्परेचर वाढायला लागतं तसे याच्यामध्ये फुलं आणि पाने यायला लागतात. आता इथं मी परत आणखी पाठीमागे येतो. मी इथं माझ्याकडे आर्टिकल टाकले, दिसत नाही आहे क्लिअरली ते, तरी पण सांगतो की सीताफळ हे डेसिडियस प्लांट आहे, आणि हे फक्त बेंगलोर टू आग्रा या 2 पट्ट्यामध्येच आपल्याकडे चांगल्या प्रकारे येऊ शकतं, आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये ज्या ठिकाणी जास्त आर्द्रता आहे त्या भागामध्ये येत नाही. त्यानंतर सीताफळाचं जी फॅमिली आहे ती ॲनोनास कॅमोसा फॅमिली आहे, आणि सीताफळ हे कंपोजिट फ्रूट आहे. कंपोजिट म्हणजे ॲग्रिगेट, जेवढे बिया आहेत तेवढे ती फळं आहेत आणि ती एकत्रित आहेत. सीताफळ हे कंबाईन असं फळ आहे. जेवढ्या बिया आहेत हे कंबाईन कंपोजिट फ्रूट आहे, हे तुम्ही समजत घेतलं पाहिजे. जितके त्या सीताफळाला डोळे आहेत तिथून हे फळ फुटू शकतं. म्हणजे हे वेगवेगळी फळं आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे आणखी एक सांगता येईल की सीताफळामध्ये जाती, वाण याचं बरंच काही असा गोंधळ माणसाच्या मनामध्ये होत असतो. सीताफळामध्ये 4 स्पीशीज आहेत: ॲनोनास कॅमोसा, बुलक हार्ट, ॲनोनास चेरीमया आणि ॲटोमोया. म्हणजे सीताफळ, लक्ष्मण फळ, रामफळ आणि मलामा असे हे 4 म्हणले जातात. बाकीच्या काही फार जाती नाही आहेत. आणि आपल्याकडं बालानगर ही ॲनोनास कॅमोसा फॅमिलीमधली एकच सीताफळाची वाण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं झालं की बरेच लोक म्हणाले की आमच्याकडे हा वाण आहे, आमच्याकडे तो आहे, आमच्याकडे ही जात आहे. असं काही नाही आहे. जेनेटिकली हे कुणीही प्रूव्ह केलेलं नाही आहे, किंवा ह्या वाणामध्ये हे जेनेटिकली हे डिफरन्स आहे असं काही नाही. फक्त हवामानामुळं फरक पडलेला आहे. मागच्या 15 वर्षामध्ये ज्यावेळेस 1998ला सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाईला स्थापन झालं तेव्हा याच्यावर पूर्ण विचार झाला होता. महाराष्ट्रामध्ये जे काही सीताफळाचे वाण आहेत हे सगळे बालानगरचेच आहे, सगळं पूर्ण बालानगरचं आहे. आणि जो काही फरक पडलेला आहे हा एन्व्हायरमेंटनं फरक पडलेला आहे. त्या रिजनचं जे क्लायमेट आहे त्याच्यामुळं फरक पडलेला आहे. तुम्ही जर उदयपूरला गेलात किंवा राजस्थानमध्ये गेलात तर सीताफळाच्या पानामध्ये फरक तुम्हाला दिसेल. बेंगलोर साईडला गेलात तर सीताफळाच्या पानाच्यामध्ये किंवा जाडीमध्ये फरक दिसेल. हे एक तुम्ही समजून घेणं भाग आहे. त्यानंतर सीताफळ, रामफळ ह्या दोघांमध्ये एक फरक आहे. त्याची जी चव आहे, जो स्वाद सीताफळाच्या फळाला किंवा त्या गराला आहे तो रामफळाच्या गराला नाही. त्याच्यामध्ये ॲटोमोया जे म्हणलं जातं हे क्रॉस आहे. सीताफळामध्ये अखिल भारतीयवर जे एक संशोधन केंद्र बेंगलोरमध्ये आहे त्या ठिकाणी ॲनोना आणि
अर्कासहान नावाची जी एक हायब्रिड जात निघाली आहे ती सीताफळ आणि लक्ष्मण फळचा क्रॉस आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलंही हायब्रिड भारतामध्ये नाही आहे, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मला तुम्हाला एक आणखी परत सांगावं असं वाटतं की बालानगरला जो स्वाद आहे तो अर्कासहान किंवा बाकीच्या जातीला नाही आहे. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना असं वाटतं किंवा आम्ही 1 किलोची फळं लावू किंवा बाकीची ॲटोमोया लावू वगैरे, तर ॲटोमोया लावल्यानंतर त्याच्यामध्ये बालानगर सीताफळाचा जो स्वाद आहे तो ॲटोमोयामध्ये नाही आहे. फक्त सीताफळ फार मोठं 1 किलोचं असलं म्हणजे ते खूप चांगलं आहे असंही नाही आहे. हा एक फार बेसिक कन्सेप्ट मनात ठेवणं भाग आहे. त्यानंतर सीताफळाकरता लागणारं हवामान तुम्हाला मी सांगितलेलं आहे की समशीतोष्ण कटिबंधामध्ये ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश चांगला येतो, ज्या ठिकाणी जमीन मध्यम स्वरूपाची जी आहे, ब्लॅक कॉटन सॉईल जी आहे, जी दुबार पेरणीकरता वापरली जाते, ज्याच्यामध्ये जास्त ह्युमस असतो, ज्याच्यामध्ये पाणी धरून जास्त ठेवण्याची क्षमता आहे, अशा जमिनीवर सीताफळ लावण्याची गरज नाही, घेऊ नये. जर तुम्ही घेत असाल ते घ्यायला काही हरकत नाही, पण ज्या जमिनीमध्ये फक्त खरीप हंगामामध्ये पीक घेतलं जातं अशा जमिनीवर सीताफळ घ्यावं असं एक अपेक्षित आहे. आणि या जमिनीवर सीताफळाची लागवड खूप चांगल्या तऱ्हेने येते. जसं बऱ्याच ठिकाणी असं म्हणालेलं आहे की डोंगरामध्ये सीताफळाची चव वेगळी असते आणि लागवड केलेल्या सीताफळाची चव वेगळी असते. याचं कारणच ते आहे की ज्या डोंगराळ भागामध्ये त्याला जी भेटणारे न्यूट्रिएंट किंवा मिनरल्स आहेत ह्याचा पुरवठा वेगळा असतो आणि त्याची चव वेगळी असते. त्याच्यानंतर हवामानाविषयी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे त्या ठिकाणी सीताफळ फारसे चांगले येत नाहीत. त्या ठिकाणी मिलीबगचा अटॅकचं प्रमाण जास्त असतं. 2 डोळ्याच्या मध्ये पांढरट प्रमाणात मिलीबगचा जो अटॅक आहे, बुरशी आल्यासारखा जो भाग होतो तो आल्यामुळं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची फळं येत नाहीत. तर ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त आहे अशा ठिकाणी सीताफळाची लागवड करता येते. तुम्हाला मी आता जमीन हवामान दोन्ही सांगितलेलं आहे, त्यातून सीताफळाचे वाण तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये पुढे अंतर किती असायला पाहिजे, सीताफळात लागवण करण्याकरता अंतर किती असायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सीताफळ लागवड करत असताना सीडलिंगपासून लावायचं का ग्राफ्टपासून लावायचं का खड्ड्यामध्ये किती अंतर असावं किंवा खड्डे किती कशा प्रकारचे असावेत, अंतर किती प्रकारचं असावं. आमच्याकडं वसंतराव खुसपे नावाचे एक व्हाईस चान्सलर होते, सध्या ते नाही आहेत. आणि दर पावसाळी हंगामामध्ये जून जुलैमध्ये त्यांचं खड्डे कसे करावेत आणि फळ लागवड कशी करावी यांचं आर्टिकल मी मागचे आम्ही जेव्हा कॉलेजला असताना आमचे व्हाईस चान्सलर असताना 5 ते 6 वर्षी मी पाहिलं. बरीच सीताफळ लागवड किंवा कोणतीही फळ लागवड करत असताना जमीन पाहून जे खड्डे चांगले केले जातात, खड्डे चांगले भरले जातात, याच्यावरच फळ लागवडीचं यशस्वीता लागू आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं खड्डे करणं आणि खड्डे भरणं याला काय फारसं महत्त्व नाही, पण जे काही सीताफळ किंवा कोणतीही लागवड होणार आहे त्याला अत्यंत महत्त्वाची जागा याच ठिकाणी आहे आणि म्हणून आमचे ते कुलगुरू ते आर्टिकल लिहित असत. आता मी परत सांगतो आणखी की सीताफळाच्या 2 लाईनमधलं अंतर 4 मीटर आणि 2 झाडामधलं अंतर 4 मीटर हे स्टँडर्ड संशोधन केंद्राने सांगितलेल्या स्पेसिंग आहेत. याच्यामध्ये बरेच शेतकरी फरक करतात की 2 लाईनमधलं अंतर 4 मीटर, 2 झाडामधलं अंतर 3.5 मीटर, 3 मीटरही करतात. पण घन लागवड हाय डेन्सिटी प्लांटिंग हा जो एक प्रकार आहे हा प्रत्येक ठिकाणीच लागू होईल असं नाही. एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस घन लागवड होते तेव्हा त्या बागेतली आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढल्यानंतर त्या ठिकाणी रोग येण्याचं प्रमाणही वाढलं जातं. आता ज्यांना याच्याविषयी कंट्रोल करण्याची पूर्ण तंत्रज्ञान माहीत आहे ते घन लागवडीकडे जाऊ शकतात, पण ज्यांना ही कल्पना येत नाही त्यांनी स्टँडर्ड जी स्पेसिंग आहे 4 मीटर बाय 4 मीटरवर जायला काही हरकत नाही. परत मी आता झाडांचे खड्डे कसे करावेत आणि कसे भरावेत याच्याकडे परत येतो आणखी. आणि हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे सीताफळ लागवडीमध्ये. ज्यावेळेस तुमची जमीन मध्यम स्वरूपाची असेल तेव्हा 2 फूट बाय 2 फूट आणि 4 फूट खोल, मी माझं परत वाक्य आणखी बदलतो किंवा परत रिपीट करतो की 2 फूट बाय 2 फूट आणि 4 फूट खोल, म्हणजे हा टेबलाच्या हाईट एवढा खड्डा असला पाहिजे. हे असं असण्याचं कारण काय की जर हा खड्डा जर तुम्ही मोठा घेतला असेल तर कोणत्याही झाडाच्या मुळाची वाढ होत असताना त्याला होणारा प्रतिरोध हा कमी होईल आणि सीताफळात किंवा त्या झाडाची वाढ किंवा त्या मुळांची वाढ लवकरात लवकर व्हायला लागेल. त्यामध्ये खड्डा भरत असताना पहिल्या खालच्या 6 इंचामध्ये 1 फुटापर्यंत वाळूचा जो थर आहे,
जी चाळणी केल्यानंतर जे मोठे खडे राहतात अशा प्रकारची वाळू 1 फुटापर्यंत भरायला काही हरकत नाही. खालचा जो 1 फुटाचा जो खड्डा आहे त्या ठिकाणी मुरुम, मोठा मुरुम किंवा खडी किंवा मोठे ग्रॅव्हल असलेली वाळू तुम्ही भरा. त्याच्यामध्ये 2 साईडला 1.5 इंच व्यासाचे छिद्र असलेले पाईप जर तुम्ही टाकले तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. मी परत सांगतोय आणखी, जेव्हा तुम्ही हा खड्डा भरताय तेव्हा 1 फुटापर्यंत जाड खडे असलेली वाळू भरा. दोन्ही साईडनं हा जसा स्टँडचा पाईप आहे या साईजच्या 2 नळ्या खाली त्या खाली लावून टाका की ज्यामध्ये 4-4 इंचावर 2-2 इंचावर त्या छिद्र असतील. म्हणजे जेव्हा त्या पाईपमध्ये तुम्ही पाणी टाकाल तेव्हा ते डायरेक्ट त्या वाळूपर्यंत खाली आलं पाहिजे. त्याच्यामुळे साईडला छिद्र असले पाहिजे. हे तुम्ही 2 पाईप जर तुम्ही टाकले आणि त्यानंतर वरती तुमचं शेणखत आहे, बाकीची माती आहे, पण याच्यामध्ये काळ्या मातीचं प्रमाण हे 50%च असलं पाहिजे. 50%पेक्षा जास्त नसलं पाहिजे. आणि हा खड्डा भरल्यानंतर जमिनीच्या वरी 6 इंच आला पाहिजे. म्हणजे 6 महिन्यानंतर हा जेव्हा सेट होईल तेव्हा जमिनीच्या बरोबर येईल. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. त्याच्या 6 स्लाईड तुम्हाला नंतर दाखवणार आहे मी आणखी. तर हा खड्डा भरण्याचं कारण असं आहे, कोणतीही बाग उभा करत असताना ज्यावेळेस मॉइश्चरचं प्रमाण बुडाला खाली जास्त असेल तर मुळ्या वाढण्याचं प्रमाण खालच्या साईडला जास्त असेल आणि तुमची बाग किंवा गॅप पडण्याचं प्रमाण कधीही येणार नाही, हे तुम्ही खात्री बाळगा. मी परत ते सांगतो, कोणतीही बाग लावत असताना खड्डे घेणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच लोक हे खड्डे 50% लोक खड्डे खोल आणि खालचा जो ग्रॅव्हलचा थर आहे ते टाकत नाहीत. मग त्या ठिकाणी तुमचं म्युरेट ऑफ पोटॅश आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, डबल सुपर फॉस्फेट आहे, जे खतर कमी आणि वेळेनं रिलीज होणार आहेत, तुम्ही त्याचं मिश्रण टाकू शकता त्या ठिकाणी. पण हे पाईप जर तुम्ही टाकलेत तर तुमची बाग कधीही जाणार नाही आणि बाग वाढण्याचा जो स्पीड आहे तो खूप चांगला असेल. जी बाग 5 वर्षामध्ये तुमची एस्टॅब्लिश होणार आहे ती तुमची 3 वर्षात तुम्हाला दिसायला लागेल. हे सांगत असताना थोडा विषयांतर करून आणखी 2 मिनिट तुम्हाला परत सांगेल. महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी मी जेव्हा आता मागच्या 15 वर्षा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जातो, कोणतेही पाहुणे आपण जेव्हा बोलावतो तेव्हा त्यांना आपण सीताफळं वगैरे काही फार खायला देत नाही. ते फार प्रतिष्ठेचे समजलं जात नाही. पण तेच जर तुम्ही आंबे वगैरे त्यांना दिलेत, केळी वगैरे दिलेत, ते प्रतिष्ठेचे समजलं जातं. तुम्ही माझा हा विषय सीताफळच आहे म्हणून तुम्ही लावा असं नाही आहे. तुम्ही आंबा लागवड जर केली आणि त्या प्रकारचे खड्डे जर तुम्ही केले तर तुमची आंबा लागवड कधी जाणार नाही. परत तुम्हाला आणखी सांगतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4ही विद्यापीठानं कोणीही सांगितलं नाही की नर्सरीतले आंबे आणून लावा. तुम्ही परत विचार करा आणखी. आंबा लागवड करण्याकरता कोणत्याही विद्यापीठानं सांगितलं नाही की नर्सरीतले तुम्ही आंबे आणून लावा. माझ्या विषयांतर म्हणा आहे, मी माझ्या खड्ड्याच्या प्रोटेक्शन करता तुम्हाला मी सांगतोय, हा विषय सांगतो. कोय आणून लावल्यानंतर आंब्याचं जे सोट मूळ आहे ते जर तुटलं तर कुठलीही आंब्याची बाग टिकत नाही. कुठल्याही विद्यापीठाने असं रिकमेंड केलेलं नाही की नर्सरीतले आणा आणि लावा. कोणतंही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे लोक असतील तुम्ही त्यांना सुद्धा विचारा परत आणखी. तुम्ही कोया लावा जागेवर आणि त्यावर जागेवर ग्राफ्ट करा, ही बाग जाणार नाही. आणि अशा प्रकारचे पाईप टाकलेले खड्डे असतील तर कधीच जाणार नाही. परत माझ्या विषयाकडे येतो आणखी. तुम्ही ह्या टाईपचे खड्डे केल्यानंतर भरल्यानंतर आणि 1 हेक्टरमध्ये 100 मीटर बाय 100 मीटर म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरमध्ये तुमचा 1 हेक्टर जो होतो 650 झाडं बसतात सीताफळाची. किती झाडं बसतात? 650 झाडं सीताफळाची बसतात 1 हेक्टरमध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की सीताफळाचं सीडलिंग लावावं का ग्राफ्ट लावावं. 1998ला जेव्हा मी प्रथम त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून जेव्हा जॉईन झालो तेव्हा प्रत्येक ठिकाणी मला असं विचारलं गेलं आणि मग आमच्या कमिटीमध्ये असं ठरलं की सीताफळाची लागवड ग्राफ्ट आणि सीडलिंगद्वारे करावी. माझे बरेच आर्टिकल असे आहेत ॲग्रोवनमध्ये आलेले, मागच्या 10 वर्षापासून असतील किंवा कुठे असतील. सीताफळाच्या बियापासून केलेली लागवड आणि ग्राफ्टपासून केलेली लागवड 3 वर्षानंतर तुम्हाला कधीच ओळखू येत नाही. सीताफळाच्या बियापासून रोपं जे तयार केलेले आहेत त्याची लागवड आणि ग्राफ्टची लागवड कधीच ओळखू येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला ते परत सांगतो आणखी याच्यामध्ये गम्य आहे याच्यामध्ये की ग्राफ्ट का लावायचे. ग्राफ्ट याच्याकरता लावायचे
की सीताफळाची किंवा कोणत्याही फळझाड किंवा एखाद्या तृणधान्याची जर आपण लागवड त्याच्या ग्रेनपासून जर केली तर त्याच्यामध्ये हेरिडिटरी व्हेरिएशन येतं, त्याच्या कॅरेक्टरमध्ये फरक पडतो, हे शास्त्र सांगतं. आणि जर आपण व्हेजिटेटिव्ह लागवड केली तर त्याच्यामध्ये फरक पडत नाही. मी 1978ला शुगर केन रिसर्च स्टेशन बसमतनगरला काम करत असे 3 ते 4 वर्ष. त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. ऊसाची लागवड आपण त्याच्या कांड्यापासून करतो, त्याच्या बियापासून करत नाही. कारण ऊसाची जर आपण बिया लावल्या तर 1000 प्रकारचे ऊस तयार होतील, कारण ते मोनोजिनिक आहे. म्हणजे त्याची कॅरेक्टर बदलण्याचे जे ग्रुप्स आहेत ते फार कमी आहेत, त्याला मोनोजिनिक म्हणलं जातं. ज्वारीचे आपण काही त्याच्या ताटापासून लावत नाही, आपण बी पेरतो. तुम्ही मला सांगा 10 एकर ज्वारी पेरल्यानंतर असे किती ताटामध्ये फरक पडतो? 1985 ते 1990 पर्यंत मी ज्वार संशोधन केंद्राचा प्रभारी अधिकारी होतो, फार्म सुपरिटेंडेंट होतो. तिथेही मला योग आला हे पाहण्याचा, आणि म्हणून तुम्हाला बॉटनिकली सांगायला मी ज्वारीमध्ये आपण काही त्याची लागवड करत नाही, त्याच्या ताटापासून करत नाही, आपण ते ग्रेन पेरतो. असा का फरक आहे? कारण ज्वारी ही पॉलिजेनिक आहे, ऊसासारखे मोनोजेनिक नाही. तसंच सीताफळसुद्धा हे पॉलिजेनिक आहे. सीताफळाच्या बियापासून तुम्ही जर लागवड केली तर त्याच्या झाडांच्यामध्ये 1-2-3 झाडं जर सोडले तर फारसा फरक पडत नाही, बिलकुल फरक पडत नाही. तर सीताफळाचे चांगले फळं घेऊन तुम्ही त्याचे जर बी जमा केलं, 1 महिना तुम्ही सावलीमध्ये त्याला वाळवलं, त्याची डॉर्मन्सी निघून जाईल. परत सांगतो, बाजारामध्ये चांगले जे सीताफळ आहे तुम्ही कलेक्ट करा, त्याची बी काढा, सावलीमध्ये त्याला वाळवा. याची माझ्या ॲग्रीहोनमध्ये माझे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आलेले, मागच्या 4 ते 5 वर्षापासून. त्याला 1 ते 2 महिने तुम्ही सावलीमध्ये वाळवा. त्याच्यानंतर हे बी तुम्ही पोत्यामध्ये किंवा बोंद्र्यामध्ये असं पूर्ण गुंडाळा त्याला, आणि 48 तास ते 40 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवा. 48 तास ठेवा बुडवून त्याला कोणते ग्रोथ रेग्युलेटर टाकले तर चांगले, NA वगैरे टाकलं तर चांगली गोष्ट आहे, 10 ppm 15 ppm पर्यंत. आणि ते 48 तास पाण्यामध्ये बुडवल्यानंतर गादी वाफ्यावर 6 इंच हाईट असलेला गादी वाफा, त्याच्यावर तुम्ही अशा लाईन्स ओढून अशा वगैरे व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये तुम्ही ह्या बिया टाका 1 सेंटीमीटर डीप, आणि वरी बारीक अशी माती झाकून टाका आणि झारीनं पाणी द्या. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता खड्डे केलेले आहेत आणि आम्ही जागेवर ते बी लावून टाकतो. असं का म्हणतात माहीत नाही मला. आपल्याकडं कसं आहे की माझा नौकर काम करेल आणि मी मालक असेल, ही एक आपल्याकडे धारणा फार मोठी आहे. सीताफळामध्ये तुम्ही जागेवर जर तुम्ही लावलं तर त्याची तुम्हाला काळजी घेणं होणार नाही. सीताफळाचे बी रुजण्याकरता 28 दिवसापासून 38 दिवसापर्यंत वेळ लागतो. आम्ही 12ही महिने दर 15 दिवसाला गादी वाफेवर आम्ही बी टाकत असेल, किंवा हे बी रुजण्याकरता प्रत्येक महिन्यामध्ये किती वेळ लागतो हेही आम्ही पाहिलेलं आहे. तर जेव्हा टेम्परेचर जास्त असतं, सरासरी मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळेस त्याला 28 दिवस लागतात, आणि जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरचा हा जो थंडीचा वेळ आहे तेव्हा त्याला 38 दिवस लागतात. तुम्ही जर हे गादी वाफ्यावर टाकलं आणि त्याला झारीनं 1 दिवसाआड जर पाणी दिलं तर सगळे 98-90% तुमचं बियाणं उगवलेलं असेल. आणि त्याच्यानंतर 2 पानं, ट्विकलिंग स्टेज ज्याला म्हणलं जातं, 2 पानं किंवा 3 पानं आल्यानंतर खुरपीनं ते बी काढून, ते रोप काढून तुम्ही नंतर बॅगमध्ये भरायचं आहे. परत सांगतो आणखी, ज्यावेळेस सीताफळ तुम्ही चांगले कलेक्ट केलेले आहेत, त्याचं बी जमा केलेलं आहे, 2 महिने ते बी तुम्ही सावलीमध्ये वाळवलं व्यवस्थित, त्याच्यानंतर 40 ते 48 तास गनी बॅगमध्ये गुंडाळून पाण्यामध्ये बुडवून ठेवलं. ते काढल्यानंतर गादी वाफ्यावर 6 इंचाच्या व्यवस्थित अगदी ते टाकल्यानंतर तुम्ही त्याला झारीनं 1 दिवसाआड जर पाणी दिलं तर 28 ते 38 दिवसामध्ये सीताफळाची रोपं तयार होतात. त्याच्यानंतर हे तुम्ही खुरपीनं त्याची जी मुळं आहेत ती सरासरी 1 इंच किंवा 1.5 इंच असतील जास्तीत जास्त, आणि वरती रोप किती असेल 1-2 किंवा 1 इंच असेल. हे वाढण्याकरता तुम्हाला आणखी 2 महिने वाट पाहावी लागेल. बी रुजल्यानंतर 38 दिवस झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर तुम्ही खुरपीनं काढून ते पॉलीबॅगमध्ये, ज्याला पॉलीबॅगला छिद्र पाडलेले आहेत
ज्याच्यामध्ये 50% रेती आहे आणि 50% मुरमाड आणि 25% काळी माती आहे, असं मिश्रणानं ज्या बॅग भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे रोप लावायचं. परत सांगतो की ट्विकलिंग स्टेज कशाला म्हणलं जातं, की ज्यावेळेस त्या रोपाला 2 पानं किंवा 3 पानं असतात तेव्हा तुम्ही ते खुरपीनं गादी वापरून काढू शकता तुम्ही, आणि ते पॉलीबॅगमध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट करायचं आहे. ट्रान्सप्लांट केल्यानंतर हा जो पूर्ण बॅग जे आहेत तुम्ही त्याचं मेंटेनन्स तुम्ही चांगला करू शकता व्यवस्थित 4 महिन्यापर्यंत. 4 महिन्यापर्यंत ते चांगले या एक 6 ते 7 इंचाचे रोपं तयार होतील आणि त्यानंतर जागेवर ट्रान्सप्लांट करायचे. हे जर केले असेल तर तुम्हाला खर्चही कमी येईल, देखभालही चांगली येईल आणि गॅप पडणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढचा भाग असा येईल की ट्विकलिंग स्टेजचीच प्लांट का आपण ट्रान्सप्लांट करायची, जास्त एज ओल्ड का करायची नाही. त्याच्यामध्ये एक तंत्र असं आहे की 1.5 महिन्याचं सीताफळाचं रोप जर तुम्ही ट्रान्सप्लांट केलं 1.5 ते 2 महिन्याचं, तर त्याचे मुळाचं जे आवरण आहे, नाजूक आवरण आहे, ते फारसं डिस्टर्ब होणार नाही. पण तुम्ही 6 महिन्याचं रोप जर ट्रान्सप्लांट केलं तर त्याची जाण्याची मरण्याची शक्यता जास्त आहे, 90% शक्यता जास्त आहे. कमी वयामध्ये ट्विकलिंग स्टेजमध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट करणं आवश्यक आहे, जास्त एजचं नाही. त्याच्यानंतर पुढचा भाग असा येतो, तुम्हाला ते सांगितल्यानंतर अंतर झालं, खड्डे झालं. सीताफळाविषयी आता परत मला आणखी जनरल माहिती सांगणं आवश्यक आहे. सीताफळाची बाग लावत असताना आपण आणखी एक काळजी घ्यायला पाहिजे. सरासरी आपलं एकरेज जे आहे 10 एकर 5 हेक्टरपर्यंत असावं मिनिमम. असं आता शक्यता नाही आहे, 5 हेक्टर जमिनी फार कमी आहेत. तुमचा ग्रुप फॉर्म झाला पाहिजे, गटशेती. हे असं काय आहे, याचं काय कारण आहे? जसं आंबा आहे, पाड लागला, टपका लागला बुवा, तर तुम्ही सगळे फळं काढता. सीताफळात असं होत नाही. फळाची लागण ही एका दिवशी होत नाही. कारण याचं जे डायोसिस प्लांट आहे, डायोसिस आहे, डेसिडियस म्हणजे पानगळ होणारं, डायोसिस म्हणजे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर हे वेगवेगळ्या वेळेला मॅच्युअर होतात. त्यामुळे याचं फ्रूट सेटिंग 2% आहे आणि हे वेगवेगळ्या दिवशी होतं. आणि सीताफळामध्ये फ्रूट सेटिंग फक्त 2% होतं, कारण याला फारसा सेंट नाही आहे. याचे जे फ्लावर्स आहेत हे सेंटलेस आहेत, फारसे काही त्याला अट्रॅक्टिव्ह असं काही करणारं असं किंवा क्रॉस पॉलिनेटेड असल्यामुळं हे असं काही फार लवकर होत नाही 2% असल्यामुळं. त्यामुळं याचे माझे बरेचसे आर्टिकल यावर पब्लिश झालेले आहेत, ते तुम्ही रेफर करायच्यामध्ये. 2% असल्यामुळं आणि वेगवेगळ्या दिवशी फ्रूट सेट झाल्यामुळं काढणी पण वेगवेगळ्या दिवशी होते. 2 डोळ्यामधलं अंतर पिवळं झाल्यानंतर तुम्हाला तो फ्रूट काढावा लागतो. आंब्यासारखं एकदाच काढता येत नाही. आणि या ठिकाणी गट शेतीचा जो अनुभव तुम्हाला घेणं आवश्यक आहे. जसं पहिलं असं म्हणालेलं आहे की ससा आणि कासवाची शर्यत, तो एक टप्पा झाला. त्यानंतर सशानं सांगितलं की असं आता होणार नाही. तसं ते 3 स्टेज सांगितलं, किंवा ओढा ओलांडल्यानंतर पोहून जाण्याचे असे 3 टप्पे आहेत त्या शर्यतीचे. तसं गट शेतीमध्ये तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला मार्केटिंग बरोबर करता येणार नाही. तुमच्याकडची शेती कमी आहे, तुमच्याकडं दररोजचं हार्वेस्टिंग कमी आहे, मग तुम्हाला ट्रान्सपोर्टला एका दिवशी एक टेम्पो लोड तुम्हाला सीताफळ भेटणार नाही आणि तुम्हाला ते परवडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी गट शेती किंवा जास्त एकरेज असणं आवश्यक आहे, की तुम्ही सगळे मिळून तुम्ही जर मार्केटिंग केलं तर तुम्हाला ते परवडेल. समजा नागपूरच्या आजूबाजूला तुम्ही 10 किलोमीटर आहेत तर तुम्हाला एकट्यालाही परवडेल. पण जर तुम्हाला 50 किलोमीटर जायचं आहे, 100 किलोमीटर जायचं आहे, तर तुम्हाला गट शेती परवडेल. नागपूर एक असा स्पॉट आहे की ज्या ठिकाणी सीताफळाची शेती सगळ्यात जास्त सक्सेसफुल होऊ शकते. याचं कारण असं आहे की पुण्यामधून जे सीताफळं दिल्लीकडे जातात त्यापेक्षा तुमचं अंतर कमी आहे, तुम्हाला ट्रान्सपोर्ट फार जवळ आहे. दिल्लीमध्ये सीताफळ त्या साईडला होत नाहीत, टेम्परेट लाईनमध्ये दिल्ली येतं. नागपूर समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतं. आपल्याकडे हा अवेअरनेस नाही. सीताफळ लागवड महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल नागपूर भागामध्ये या साईडला व्हायला पाहिजे, तशी झालेली नाही आहे. कारण तुम्हाला मार्केट जवळ आहे दिल्लीचं. पुण्याहून फ्लाईटनं सीताफळं दिल्लीमध्ये जातात, त्यांची ही कॉस्ट तुमची ही कमी करू शकता आणि त्यामुळं सीताफळ लागवड तुम्हाला सक्सेसफुल होते. मी परत थोडं डायव्हर्शनमध्ये आलो. मी तुम्हाला का सांगितलं की सीताफळ
गट शेतीमध्ये करायला पाहिजे, जास्त एकरेज पाहिजे. याचं कारण असं आहे की सीताफळाची लागण विविध दिवशी होते, विविध दिवशी काढावी लागते. सीताफळ काढणीचा काळ हा 1 ते 1.5 महिना असतो आणि दररोज तुम्हाला काही एक टेम्पो भरून सीताफळ काढता येत नाही. त्यामुळे तुम्हाला गट शेती का सांगितलं, सीताफळाचा हा प्रकार असा आहे. दुसरा आणखी एक प्रकार सांगतो, क्लायमेट्रिक आणि नॉन क्लायमेट्रिक. आता याच्यामध्ये असा प्रकार आहे, क्लायमेट्रिक नॉन क्लायमेट्रिक मी असं का म्हणतो, आपल्याकडं पोस्ट हार्वेस्ट काढणी तो तंत्रज्ञान किंवा बाकीच्या ज्या शाखा आहेत याची आपल्याकडं कॉलेजेस निघालेली नाही आणि लोकांना याची कल्पना नाही. मी असं का म्हणतो, कारण फूड सायन्स कॉलेजेस 1976 पर्यंत आशिया कॉन्टिनेंट करता फक्त CFTRI म्हैसूरच होतं फक्त आणि फक्त 20च जागा होत्या. त्यानंतर परभणी आलं, राहुरी आलं, दिल्ली आलं. डॉक्टर दत्ताजीराव साळुंके आल्यामुळं आमच्याकडे BSc निघालं. त्यानंतर राहुरीला गेल्यामुळे ते MSc तिकडे निघालं आणि आपल्याला थोडंसं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी समजायला लागली. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या संबंधित आहेत. तुम्ही खरं पाहिलं तर हे वर्कशॉप खूप 3-4 दिवस सगळ्या एक्सपर्ट करून घ्यायला पाहिजे आणि याच्याहीपेक्षा तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी असं म्हणायला पाहिजे की पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा जो सिलेबस आहे तो तुम्ही कमीत कमी चार्टवर तरी पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपण कुठल्या युगात आहे. की आता आपण फक्त काय म्हणतोय, कोल्ड चेन. कोल्ड चेनमध्ये काय जातं, फक्त बटाटे. व्यापारी काय ठेवतात, किर्लोस्करचे पार्ट ठेवतात कोल्ड स्टोरेजमध्ये, कारण त्यांना ते भांडवल दुसरं त्याला लोन भेटतं म्हणून. असे उदाहरणं आहेत. वॉक इन कूलर, हे अशा ज्या काही संकल्पना आहेत की ज्याला आपलं फार वेगळं वाटतं. हे अमेरिका आणि ह्या युरोपियन कंट्रीजमध्ये 1948-1935ला आलेले आहेत. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी युरोपियन कंट्रीजमध्ये डेव्हलप झाली आणि तिथून हे सायन्स डेव्हलप झालं. आपण आणखी त्याच्या बुडाशी कुठंच गेलो नाही. आपल्याकडे त्याचे कॉलेजेस नाहीत, माहिती नाही, काही नाही. आणि म्हणून याच्याशी आहे. मी असं तुम्हाला का सांगतो, क्लायमेट्रिक आणि नॉन क्लायमेट्रिक. तुम्ही मला सांगा कोण या काय टर्म आहे, क्लायमेट्रिक नॉन क्लायमेट्रिक, कुणी सांगा, मला खूप चांगला आनंद होईल त्याबाबत, मी त्याचं स्वागत करेन. क्लायमेट्रिक म्हणजे जास्त श्वासोश्वास करणारे आणि नॉन क्लायमेट्रिक म्हणजे कमी श्वासोश्वास करणारे. ही फळाचे 2 कॅटेगरी आहेत. आता फ्रीजमध्ये काय आपण फळं ठेवतो, केळी ठेवतो कधी आपण फ्रीजमध्ये, का नाही ठेवत, कारण ते जास्त श्वासोश्वास करणार आहे. पपई, केळी, सीताफळ हे जास्त श्वासोश्वास करणारी फळं आहेत. त्याला कोल्ड स्टोरेजचा काही उपयोग होत नाही आणि मग तुमचा कोल्ड चेनची काय उपयोग तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्याऐवजी तुमचं मोसंबी आहे, सेप आहे, हे नॉन क्लायमेट्रिक आहेत. चक्री आहे, भोपळा आहे, हे नॉन क्लायमेट्रिक फळं आहेत. ह्याचं शेल्फ लाईफ जास्त आहे. शेल्फ लाईफ काय हो, खूप वेळेस हा शेल्फ लाईफ असं वापरलं जातं आणि बरेच ज्याला समजत नाही अर्थ तोही म्हणतो याचं शेल्फ लाईफ वाढलं पाहिजे. माणूस मेल्यानंतर समजा आज 8 वाजता एखादा माणूस एक्सपायर झाला, 4-5 दिवसानंतर त्याची जर उत्तर क्रिया करायची असेल तर आपण ते मॉर्चरीत नेऊन ठेवतो. त्याला घरी ते काही ठेवू शकत नाही, तर वास सुटायला लागतो. का वास सुटतो त्याचा, कारण त्यानं श्वासोश्वास घेतल्यानंतर शरीरातला प्रत्येक सेल हा जो श्वासोश्वास करत असतो ते थांबतं आणि मग शरीर काय करतं, त्याच्या सेलमध्ये जो राहिलेला ऑक्सिजन आहे ते वापरायला चालू करतं. दॅट इज कॉल्ड पुट्रिफिकेशन. सडण्याची क्रिया चालू होते. ऑक्सिजन डिमांड, BOD, त्याचं गटार आहे, गटार व्हायला लागतं. गटार व्हायल्यानंतर आपला वास येतो. का, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी असतो. हेच गटार जेव्हा एखाद्या स्टोरेजमध्ये आणलं जातं, तुम्ही पाहिलं असेल की ते उत्तर क्रिया करत असताना ते असं मध्ये मोटार फिरून ते असं चाक फिरत असतं. ते गटारात जे घाण आहेत ती पूर्ण अशी हलवतात त्याला, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळावा आणि त्याचं पूर्ण ऑक्सिडेशन व्हावं. याच्यामध्ये हीच क्रिया होते. ज्यावेळेस नॉन क्लायमेट्रिक क्लायमेट्रिक फळं आहेत, जर क्लायमेट्रिक फळं तर त्याचं सेल्फ लाईफ वाढत नाही, केळीचं सेल्फ लाईफ वाढत नाही. माणूस एकदा गेल्यानंतर त्याचं सेल्फ लाईफ काय होत नाही. जास्तीत जास्त 10 ते 12 तासापर्यंत ही तुम्ही टेम्परेचर डाऊन केल्यानंतर त्याचं तुम्ही लाईफ वाढवू शकता, पुढे नाही वाढवू शकत. सेल्फ लाईफ म्हणजे काढल्यानंतर त्याचं किती दिवस तो राहू शकतो, किती तास ते टिकू शकतं. जर क्लायमेट्रिक फळं असतील तर 12 तास राहतील. हे ट्रिगर मेकॅनिझम आहे. ट्रिगर मेकॅनिझम म्हणजे काय, एक पिस्तूल आहे, ट्रिगर दाबल्यानंतर गोळी बाहेर जाणार. दॅट इज लाईक दिस, की एकदा फळ तोडल्यानंतर ते काही काळ स्वतः श्वासोश्वास करतं, ते डेड नसतं.
पण टेम्परेचर जर तुम्ही कमी केलं, ते किती कमी केलं? 7 डिग्रीपर्यंत, फार नाही. जर तुम्ही फार खाली आणलं 0पर्यंत, तर त्याच्यामध्ये स्वतःमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे त्याचे क्रिस्टल फॉर्म होतील, आणि ते क्रिस्टल फॉर्म झाल्यामुळं त्याचे जे मधल्या पेशी आहेत ते ब्रेकडाऊन होतील, आणि ते सेल वॉल ब्रेकडाऊन होऊन ते नरम फळ होऊन जाईल. प्रत्येक फळामध्ये स्वतःची जी सेल वॉल आहे, त्याच्यामध्ये जो कॅल्शियम आहे, ते टिकण्याची एक क्षमता आहे. जर तुम्ही टेम्परेचर त्या लिमिटच्या जर खाली आणलं, तर त्या फळामध्ये त्या प्रत्येक सेलमध्ये जे पाणी आहे त्याचे वॉटर क्रिस्टल तयार होऊन ते क्रिस्टल त्या सेलला ब्रेकडाऊन करतील, आणि त्याला सॉफ्टनेस येईल, आणि सॉफ्टनेस आलेले फळं याची मार्केटला काही किंमत नाही. तसं सीताफळामध्ये जर तुम्ही कोल्ड चेनमध्ये तुम्ही जर आणलं, तर त्याला ब्राउनिंग यायला लागतं. त्याला जर ते ब्रश झाले, त्याचा वरचा जो क्लोरोफिल लेअर जो आहे त्याच्या फिनॉलमुळे काय होईल, तर ब्राउनिंग येईल, आणि ब्राउनिंग झालेले फळं कोणी मार्केटमध्ये घेत नाही. परत सांगेल, सीताफळ हे काय गरिबाचं फळ नाही. फुलं आपण आणतो, कोणत्या कार्यक्रमाला आणतो, ज्याच्या खिशात पैसा आहे ते फुलं आणतात, लावतात, डेकोरेट करतात. सीताफळ एक डोळ्यानं खाण्याचं फळ आहे, ज्याला स्वाद घ्यायचा आहे, एक नॉव्हेल्टी म्हणून, स्वाद म्हणून हे फळ खाल्लं जातं. ह्याच्याकरता पैशाची कुणी किंमत करत नाही. केळी वा थोडंसं उपवास आहे, आपण अरे फार महाग आहेत वगैरे असं म्हणेल. पण सीताफळ हे काय असं काय भूक वगैरे करण्याकरता घ्यायचं फळ नाही आहे. हे स्वाद म्हणून, एक नॉव्हेल्टी म्हणून खाण्याचं फळ आहे. या ठिकाणी तुम्ही जर तो कस्टमर आहे आणि त्याला जर फळ चांगलं, येलो, व्यवस्थित, ग्रीनिश असेल, एक फळ 100 रुपयालाही जातं. आज सीताफळामधून एकरी 3 लाख रुपये कमवलेले शेतकरी आमच्या सीताफळ संघातल्या पावत्या दाखवतात. 6 सीताफळाचा जो बॉक्स असतो व्यवस्थित पॅक केलेला, हा 500 रुपयाला जाऊ शकतो. आपण ते कल्पना करू शकत नाही. जर तुम्ही सीताफळाची चांगली लागवड केली असेल, चांगले फळं असतील, योग्य वेळी तोडलं असेल, काढणीच्या मध्ये तुम्हाला मी सांगतोय पूर्ण आणखी, हे फळ क्लायमेट्रिक आहे, फार वेळ टिकू शकत नाही. काढल्यानंतर याचं पोस्ट हार्वेस्टमध्ये शिकॅटरनं तुम्ही आता हे देठ आहे असं फिरवून काढलं जातं. हे काढल्यानंतर तुम्हाला हे असं नाही करता येणार. तुम्हाला शिकॅटरनं 1 सेंटीमीटर त्याचा दांडा ठेवून ते तुम्हाला कट करावं लागेल. जर तुम्ही ते फिरवून जर तोडलं तर त्याला जखम तयार होईल, आणि मग त्या ठिकाणी ट्रिगर मेकॅनिझम परत आणखी आलं. जर कोणत्याही फळाला जर जखम झाली असेल, इथिलीन नावाचा जो गॅस आहे, सेल्फ एक त्याला आणखी काही असं नॉमिनेट झालेलं नाही, हे ग्रोथ रेग्युलेटर आहे का काय आहे, पण फळ पिकण्याकरता इथिलीन गॅस हा रिस्पॉन्सिबल आहे. इथिलीन गॅस हा फळ पिकण्याकरता रिस्पॉन्सिबल आहे. जसं केळी पिकवण्याकरता काय करतात, कार्बेट टाकतात. इथिलीन गॅसचा वापर करत नाही, कार्बेट टाईप टाकतात, आणि मग ते पॉइझनिंग येतं. कोणतंही फळ पिकवण्याकरता इथिलीन गॅस जर तुम्ही वापरला असेल, तर ते हेल्दी दृष्ट्या पिकवलं जातं. सीताफळाला जर जखम झाली, थोडंसं ब्रशिंग आलं, तर इथिलीन गॅस तयार होऊन लवकर ते फळ पिकायला लागतं. म्हणजे कोणतंही फळ तोडत असताना सेपरेटली तोडलं पाहिजे. 1 सेंटीमीटर देठ ठेवून ते कट केलं पाहिजे, आणि पेपर बॅगमध्ये, लहानशा पेपर बॅगमध्ये सेपरेटली जर तुम्ही पॅक केलं, तर ते जास्त दिवस म्हणत नाही, जास्त तास फक्त राहील. ते 12 तासापर्यंत जास्त चांगलं राहील. ते जर हार्वेस्टिंग इंडायसेसनं तोडलं असेल तर, हार्वेस्टिंग इंडायसेस म्हणजे काय, किंवा फळं जसं आंब्याला पाड लागतो, ते त्याचा हार्वेस्टिंग इंडायसेस आहे. सीताफळाचा हार्वेस्टिंग इंडायसेस काय, की 2 डोळ्यामध्ये, ॲरिवल्समध्ये येलो पार्ट जर आला, तर त्याचा हार्वेस्टिंग इंडायसेस झालं. तुम्ही जर मॅच्युरिटी स्टेजच्या खाली जर फळ तोडलं असेल, तर त्याला चांगला स्वाद येणार नाही, चांगला गोडवा येणार नाही, त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू येणार नाही. जास्त पुढे गेलं, ओव्हर मॅच्युअर्ड, फळ तुटलं जातं. कस्टर्ड ॲपल झाडावरून खाली पडलं, जसं दही खाली पडल्यानंतर पांढरटपणा दिसतो, दही खाली पडल्यासारखं दिसतं, म्हणून कस्टर्ड ॲपल फळ तुटायला लागते ऑटोमॅटिक. आंबा तुटतो का, साल जी आहे ह्याचा हे डिसॲडव्हान्टेज आहे. पॅकिंग करण्याकरता, ट्रान्सपोर्ट करण्याकरता सीताफळाला हे सर्वात मोठं डिसॲडव्हान्टेज आहे. कोणतं आहे, कारण हे ॲग्रिगेट फ्रूट आहे, जेवढे डोळे आहेत तिथून हे फुटू शकतं. त्यामुळे याचं मार्केटिंग अत्यंत टेंडर पद्धतीनं व्यवस्थित पॅक करून ते करायला पाहिजे. आता किती क्रेट, एकावर एक किती, याचं एक शास्त्र आहे, ते किती सस्टेन करतं, काय करायला पाहिजे, किती वेळात न्यायला पाहिजे. पण सीताफळामधून तुम्ही जर चांगली लागवड केली असेल, योग्य तऱ्हेनं तोडले असतील, योग्य तऱ्हेनं ट्रान्सपोर्ट केलं असेल, योग्य तऱ्हेनं पॅकिंग असेल, तर सीताफळामधून भीत मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 60,000 रुपये प्रति एकर तुम्हाला नफा भेटायला पाहिजे, जो ऊसामध्ये कधीच भेटत नाही. फक्त कमतरता कोणती गोष्टीची आहे, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, आपण ते पाहिलेलं नाही.
की माझ्या 1 एकरमध्ये मला 60,000 रुपये भेटलेत हे आपण पाहिलेलं नाही, कारण आपण वेट केलेलं नाही. कोणत्याही शेतकऱ्याला काय वाटतं, पेरणी झाल्यानंतर ज्वारी आली, कापूस आला, बाजारात नेला, टाकला आडतीवर, पैसे आले गेले. पण आपण आपली फळं आणली, तोडली, मार्केटमध्ये थोडा वेळ थांबलो, आपण विक्री केली, थोडा जर पेशन्स ठेवला त्याचा पैसा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि आपण हे करावं असं मला असं वाटतं. बऱ्याच वेळेस मी असं म्हणायचो किंवा परत थोडं विषयांतर करून सांगतो आणखी, कर्नाटक एक्सप्रेस आहे. आम्ही नेहमी आमच्या भागात सांगतो की कर्नाटक एक्सप्रेस संध्याकाळी 6 वाजता बेंगलोरच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवर निघते आणि दुसऱ्या दिवशी 2 वाजता दिल्लीमध्ये पोहोचते. ह्याचा रूट आहे वाडी, सोलापूर, दौंड, मनमाड, जळगाव अशी जात असते ती. पुढे चालून ही गाडी पुढे मागे 10 वर्षामध्ये तुमच्या नागपूर, तुम्हाला तर हा प्रश्नच येत नाही, आमच्या भागाला हा ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे. तर ट्रान्सपोर्ट जर तुमचं चांगलं असेल, व्यवस्थित असेल, तर तुम्ही फार दिल्ली साईड हे मार्केट तुम्ही कॅप्चर करू शकता, तुमचे जास्त पैसे येऊ शकतात. दुसरं उदाहरण सांगतो मी. 1992मध्ये मी PhD करण्याकरता दिल्लीमध्ये होतो. आमच्या भागामध्ये जे स्वीट ट्यूबर आहे, स्वीट पोटॅटो आहेत, रताळी आहेत, काय भाव असतील? 15 रुपये किलो, 20 रुपये किलो. 30 रताळी दिल्लीमध्ये 120 रुपये, 150 रुपये किलो होती. रेट पहा किती फरक पडतो. तुमचे हेच सीताफळं इथं जे 50 रुपये, 60 रुपये किलो आजचा भाव यावर्षीचा आहे, तो त्या ठिकाणी तुम्हाला 150 रुपये किलो भेटू शकतो. एक सीताफळाचं झाड 5 वर्षानंतर 50 किलो सीताफळ तुम्हाला देऊ शकतं. सर बरोबर आहे का? 50 किलो तुम्हाला सीताफळ देऊ शकतो. फक्त इथं एक कमतरता आहे की आपल्या शेतकऱ्याला, शेतकरी बांधवाला माझे सीताफळं मी माझ्या हातानं तोडेल आणि व्यवस्थित नेऊन मार्केटमध्ये घेऊन जाईल, हा पेशन्स आमच्याकडं नाही. कारण मला कमतरता कमी समजतो. मला असं वाटतं की मी मार्केटमध्ये का जाऊ, कारण मी मोठा शेतकरी आहे असं मला वाटतं बऱ्याच वेळेस. मी ज्या ठिकाणी दारू 6 ही जात आमची रिलीज झाली, हा भाग जो डोंगराळमध्ये आहे, अत्यंत असे रेंचेसमध्ये आहे, त्या ठिकाणी चुनखडीची अशी जमीन आहे. मी असं जेव्हा सर्वेमध्ये गेलो, त्या ठिकाणचे सीताफळ पठाण नावाचा आमचा जो शेतकरी आहे तो विकत असे. तर ते सीताफळ जेव्हा मी ॲग्रो एक्सपोमध्ये मांडली होती तेव्हा त्याला तोड नव्हती. त्यावेळेसचे माननीय शरद पवार त्यावेळेस आले होते, माननीय मुख्यमंत्री आमचे विलासराव देशमुख होते आणि त्याने ते टोपल्या त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मला ठेवायला सांगितले होते. ते काय कुठल्या शेतकऱ्याची फळं नव्हती, अत्यंत चांगली ॲरिवल्स असलेली ती फळं होती आणि ती इतकी स्वादयुक्त होती. आणि तो आमचा पठाण नावाचा शेतकरी एक फळ 25 रुपयाला देत असे. फक्त तो काय करायचे बुवा, आज त्याची त्या बांधावर सीताफळं किती निघाली, 1 टोपली निघाली, तर ते हातोहात विकले जातात. कोणत्याही माणसानं आपल्याकडं काय वाटतं की आपल्याला पेशन्स नाही, आपल्याला आपण एक स्वतःचं एक स्टेटस तयार केलं आहे की नाही बुवा मी असाच राहील, आपल्याकडे जीन पॅन्ट आपण वापरतो का असं काही. त्यांच्याकडचा माणूस, युरोपियन कंट्रीजमधला माणूस हा मान अपमान सगळं गुंडाळून स्वतः आपलं काम स्वतः करतो, आपण ते करत नाही. आणि म्हणून आपल्याला ही काही गोष्टी आपलं भोगायची वेळ येते. सीताफळामध्ये एकरी मी सांगितलेल्याप्रमाणे खड्डे, तुमच्याकडचा 100 शेतकऱ्याचा ग्रुप, मी आणखी माझं वाक्य मी आणखी परत घेत नाही, 100 शेतकऱ्यांचा ग्रुप तुमचा जर तयार होत असेल, प्रत्येक शेतकरी 1 हेक्टर 2 हेक्टर शेत लावत असेल, मी स्वतः तुमच्याकडे येऊन तुमची सीताफळाची खड्डे पाहील, लागवड पाहील आणि आपण तुमचा जो ग्रुप त्याला मी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करेन. आणि मला खात्री आहे की कुणी याच्यामध्ये फेल्युअर होणार नाही. आणि याच्यामध्ये फक्त सीताफळच लावा असं माझं म्हणणं नाही आहे, तुम्ही बाकीचे फळझाडे पण लावा, पण खड्डे या तऱ्हेने घ्या. तुम्ही आंबे लावत असाल आणि JCBनं 6 फुटाचे खड्डे केले असतील आणि पाईप टाकले असतील 2 इंच जाडीचे छिद्र पाडलेले, तुम्हाला कुणाकडे हात पसरायची कधी गरज पडणार नाही. त्याच्याही पुढे सांगतो मी आणखी की बीड डिस्ट्रिक्टमध्ये किंवा लातूर डिस्ट्रिक्टमध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड आंब्याचा मी एक एक्सपर्ट होतो त्यावेळेस. केसर आंबा आहे किंवा बाकीची असंही करायची गरज नाही. तुमच्याकडच्या लोकल ज्या जाती आहेत, चांगला रस स्वाद असणाऱ्या, त्या जरी तुम्ही लावल्यात तरी इथून येणारा काळ जो आहे तो फक्त शेतकऱ्यांचा असेल. फक्त तुम्ही पेशन्स ठेवा. तुमच्याकरता बऱ्याच गोष्टी अशा ओपन होत चाललेल्या आहेत. आज लोकांना जर शरद जोशी जे असेल ते सांगितले किंवा शेतकऱ्यांना भांडण्याकरता शिकवलं, त्यांचे राईट्स शिकवले, त्याच प्रकारे जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमची शेत जमीन शासनानं जर मोजून दिली, ही तुमची जमीन ब्रिटिश काळापासून आजपर्यंत मोजलेली नाही आहे, ही जर शासनानं मोजून दिली, तुम्ही फळं व्यवस्थित लावले, व्यवस्थित चांगल्या तऱ्हेनं त्याचा अभ्यास करून
तर येणारा काळ हा तुमचा आहे. मला असं वाटत नाही की शासन फार काळ 5-10 वर्षापर्यंत ह्या खतावरची सबसिडी ठेवेल. मी परत सांगतो, माझा हा विषय नाही आहे. खतावर जी सबसिडी आहे हे शासन फार दिवस बेअर करणार नाही, आणि ज्या दिवशी सबसिडी काढली जाईल तेव्हा तुमच्या किमती तुमच्या मनाप्रमाणे भेटतील. ज्वार, कापूस हा 5,000 आणि 10,000 रुपये क्विंटलच्या खाली कधी राहणार नाही. आज एक DAPच्या बॅगवर सेंट्रल गव्हर्नमेंटची 800 रुपये सबसिडी आहे. हा भार शासन किती दिवस, हा हात असा ठेवून हा पर्वत किती दिवस सांभाळणार? डिझेल पेट्रोलसारखे केव्हा तर खाली ठेवेल. आणि त्यावेळेस हा काळ तुमचा असेल. त्यावेळेस तुम्ही तयार असलं पाहिजे की आपल्याकडे लागवड असली पाहिजे. तुमच्या आता संत्रा आहे, मोसंबी, तुमच्याकडे तर तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला एक तिची एक पूर्ण लाईफ सायकल त्याला पाठ झालेली आहे. फक्त तुमचा ट्रान्सपोर्टचा भाग आहे. तोच जर तुम्ही ट्रान्सपोर्ट व्यवस्थित केलं, त्याची मॅनेजमेंट चांगली केली व्यवस्थित, तर तुमच्यासारखे संत्रे तुमच्या भागामध्ये, माझे प्राध्यापक मित्र आहेत, शेळके आहेत, फिरतात, तर खूप चांगल्या तऱ्हेने ते काम करतात. ठीक आहे, माझा शेवटच्या पार्ट परत येतो. आणखी सीताफळ काढणीचा भाग तुम्हाला सांगितला आहे, क्लायमेट्रिक नॉन क्लायमेट्रिक सांगितलं आहे. सीताफळाकरता आईस्क्रीममध्ये फार मोठं मार्केट आहे. सीताफळाचा गर काढण्याकरता मशीन्स वगैरे आजकाल डेव्हलप होत आहेत. खरं पाहता याच्यामध्ये आणखी मला एक फारच एक गम्य वाटत आले, तुमचा हा कॉटन बेल्टचा भाग आहे, जिनिंग आहे. जिनिंगमधून तुमचा कापूस बाहेर काढतं, सरकी आहे. मी कॉटनमध्येही काम केलं काही दिवस. त्याच प्रकारचं रबर ते रोलर असलेलं जर यंत्र जर कोणी डेव्हलप केलं, त्याच्यामधून हा जर गर पास केला तर चांगलं जिनिंगसारखा सुद्धा याचा पाकळ्या निघण्याची शक्यता आहे. फक्त हे ड्रम जे आहेत लो टेम्परेचरचे हवेत, कोल्ड प्रेस हवी. फक्त कोल्ड प्रेस कुणी केलेली नाही आहे. आता जो गर काढतात ते नुसतं ब्रशिंगमुळे काढला जातो. अहो मला सांगा, आपण आता जिलेबी खातो, जिलेबीचा तुम्हाला एक ज्यूस तयार करून दिला, तुम्ही जिलेबी खाल का? तसा हा प्रकार झाला. जी सीताफळ आहे फोडलेलं, तुम्ही त्याचा लगदा करून मेनासारखा कोणी खाईल का? तसा प्रकार आहे. जर तुम्ही कोल्ड प्रेसमधून जर काढलं वगैरे व्यवस्थित, तरी पण याच्याकरता खूप चांगलं मार्केट आहे. आईस्क्रीममध्ये खूप याला चांगलं वाढ आहे. आणि ज्या सीताफळाच्या बिया आहेत ह्याच्यामध्ये स्कॅमोसा नावाची चेन आहे, जी इन्सेक्टिसायडल ॲक्टिव्हिटी दाखवते. याला ते पण मार्केट आहे. जे सीताफळाची पानं हाराकरता वापरले जातात, याला शेळी मेंढी फारसं काही खात नाही, कमी पाण्यावर येतं, फार फवारण्या करावं लागत नाही, भारी जमीन लावायची गरज नाही. की जी जमीन तुम्ही खरीप आणि रब्बीमध्ये वापरता तशा प्रकारची जमिनीत घ्यायची गरज नाही. जी मुरमाड जमीन आहे, ज्यावेळेस सीताफळाला पाणी लागतं त्यावेळेस पाणी आपल्याकडे नसतंही आणि त्याला गरजही नाही आहे. हा एक फार मोठा प्रश्न आहे. बहार, सीताफळामध्ये बहार आहेत. उन्हाळी बहार कोणी टर्म आणली मला माहीत नाही. उन्हाळी बहार घेतलं. सीताफळामध्ये काय होतं की 15 फेब्रुवारीला नवती फुटायला लागते, मार्च एंडपर्यंत चांगले पानं येतात, फुलं येतात, तेव्हा टेम्परेचर वाढलेलं असतं. 30 डिग्रीच्या वरी टेम्परेचर गेलं की फुलं ड्रॉप होतात. हे काय करतात, जाळ्या लावतात वरी, अशा नेट टाकतात आणि टेम्परेचर डाऊन करतात. आणि हे फळ फ्रूट सेट झालेला जूनमध्ये विकला जातो. ही जी बिल्डिंग आहे, पूर्व साईडला जर झाडं असतील तर जून जुलैमध्ये तुम्हाला सीताफळं नॅचरली खायला भेटतात. आणि ते झाडं ह्या बिल्डिंगच्या पाठीमागं असतील ज्याला कंटिन्यू ऊन येतं, तिथे सीताफळं लागत नाहीत, होत नाही. हा पुन्हा साईडला काय होतं की मार्केट आहे, सगळा डोंगराचा भाग आहे. शेडनेटमध्ये त्यांच्याकडे अंजीर आणि सीताफळ हे शेडनेटमध्ये घेतलं जातं. अंजीरला शेडनेट का वापरतात, पक्षी खातात म्हणून. तेच शेडनेट इकडे वापरतात. त्यांनी टर्म कोणती आणली, उन्हाळी बहार. उन्हाळी बहार घ्यायची गरज नाही, एक बहार तुम्ही घ्या व्यवस्थित. आणि इंटरक्रॉप घ्यायची गरज नाही. इंटरक्रॉप घेतल्यानंतर काय होतं की आर्द्रता वाढते. एक लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाला ट्युबरक्लॉसिस होतोच. या हवेमध्ये ट्युबरक्लॉसिसचे जंतू आहेत. तुम्ही याचं जर एअर सॅम्पल घेतलं तर त्याच्यात सगळ्या प्रकारचे जंतू आहेत. धूळ आहे, माती आहे, बुरशी आहे, सगळे. जोपर्यंत आपलं शरीर ह्या सगळ्याला सशक्तपणे स्ट्रॉंग असतं तोपर्यंत रोग होत नाही. तुमच्यामध्ये विकनेस आला की रोग होतो. हाय डेन्सिटी प्लांटिंग केल्यानंतर, आर्द्रता वाढल्यानंतर बाकीच्या बुरशी येणारच. ज्यावेळेस सनलाईट वगैरे असतो असा त्यावेळेस. त्याच्यानंतर मला रोपं कसे लावायत हे थोडं 2 स्लाईड दाखवायच्यात. हे जे पहिलं जे दिसत नाही आहे काही सांगू शकणार नाही याच्यामध्ये. आता प्रोजेक्टर जर चांगला असतं तर माझ्याकडे त्या 6 स्लाईड आहेत. छाटणी कशी करावी याचं मला सांगायचं होतं. सीताफळामध्ये छाटणी तंत्र जे आहे, जर तुम्ही रोप लावला असेल, एक साधा गोष्ट आहे, सीताफळाचे खड्डे तुम्ही 6 इंच वरी भरलेले आहेत.
एक पेन्सिल साईजचं 4 महिन्याचं रोप तुम्ही जे बॅगमध्ये भरलेलं आहे ते 4 ते 5 महिन्यानंतर जागेवर ट्रान्सप्लांट करायचं. ट्रान्सप्लांट केल्यानंतर पुढचे जूनपर्यंत तुम्ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट कराल. फार झालं तर मार्चमध्ये, समजा तुम्ही मार्चमध्ये थोडं टेम्परेचर वाढल्यानंतर ट्रान्सप्लांट केलं, पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे आहे, हा एक फार मोठा प्रकार आहे. सीताफळ कोरडवाहू आहे असं म्हणलं जातं. कुठलीही कमर्शियल जी फळ लागवड आहे ती ड्रायलँडमध्ये नाही, टोटली इरिगेशनमध्ये आहे. बोर आहे, चारोळी आहे, कवट आहे, बिब्बा आहे, सीताफळ आहे. आपण काय म्हणतो हे कोरडवाहू फळ आहे. पण आता कमर्शियलायझेशनमध्ये टोटली इरिगेटेड झाली, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी असं का म्हणतो किंवा तुम्ही आता एक खड्डे भरले, त्यानंतर रोप तुम्ही ट्रान्सप्लांट केलं, आता हे रोप तुमच्या बॅगमध्ये आलेलं आहे 4 महिन्याचं, तुम्ही जानेवारीपर्यंत येतात त्यावेळेस तुम्ही जानेवारीमध्ये ते रोपं तुम्ही ट्रान्सप्लांट केले, त्यानंतर जूनपर्यंत काय होईल ते सेट होईल, 1 फुटाचं होईल. तुम्ही त्याला कट दिला पाहिजे पूर्ण असा, कारण ती 6 इंचाची जी ब्राऊन झालेली काडी आहे ती राहील. त्यानंतर त्या काडीवर 3 ते 4 धुमारे येतील. फक्त 3 धुमारे ठेवा, व्ही आकारामध्ये 3 धुमारे मोठे साईजचे बघून. त्यानंतर 6 महिन्यानंतर ह्या धुमाऱ्यावर परत आणखी 2 किंवा 3 धुमारे येतील. म्हणजे 3 ते 6, 6 ते 12 ते 24पर्यंत 24 महिन्यामध्ये त्या झाडावर तुमचे 24 धुमारे झाले पाहिजे. हे याचं छाटणी तंत्र आहे. त्यानंतर खतामध्ये सांगायचं म्हणजे पहिल्या सुरुवातीला 50 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद, 50 ग्रॅम पालाश ह्या प्युअर फॉर्ममध्ये सांगतो, युरियामध्ये सांगत नाही तुम्हाला मी. आणि 5 वर्षापर्यंत 250 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम पालाश आणि 150 ग्रॅम स्फुरद आलं पाहिजे. त्याचा फॉर्म तुम्ही कन्वर्ट करून घ्या. मी तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये सांगितलं. जसं युरियामध्ये 46% नत्र आहे, तुम्हाला 250 ग्रॅम नत्र टाकायचे. ते त्रैराशिक मांडून तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. प्रत्येक शेतदारीमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, त्याच्याकरता मी वेळ घालवत नाही. याच्यानंतर ज्यांना काही प्रश्न विचारायचे तुम्ही मला विचारा. मिलीबग, ज्यावेळेस तुमच्या नांगरट चांगली झालेली नसते, जे मिलीबगचे खालचे जे किडे आहेत मुंगळ्या सगट वरती येतात आणि त्याचा जो अंगातला त्या स्राव जातो ते त्या 2 ह्याच्यामध्ये येतो. तुम्ही त्याला ग्रीस जरी झाडाला लावलं, पट्टी लावली तर वरती येणार नाही. तुम्ही बोर्डो पेस्ट झाडाला जर मारली आणि नांगरट त्या 2 झाडाच्या मध्ये जर केली असेल तर येणार. बारीक जे आहे, जे बारीक आहे तर तरी ते वरता चढता बारीक 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 असं एक आहे तुमची झाडाच्या मध्ये जे सूर्यप्रकाश जाईल असे ते पानाची जी संख्या कमी करणं किंवा फुटवे कमी करणं आवश्यक आहे. माझ्यापाशी 550 झाड आहे. हां, तर त्याच्यामध्ये मॅलॅथिऑन 5%, 10% फवारलं तर ते कमी होतं. बाकी जर तुम्ही काय फवारणी केली असेल तर पहा, एक आहे 1972 ते 1974 मध्ये आपल्याकडे हे सगळे इन्सेक्टिसाईड आले. मी विलेज इन्स्टिट्यूट लिंकेज ट्रेनिंगमध्ये काम केलं. 72 मध्ये आपल्याकडे विद्युतीकरण झालं, 72 मध्ये युरिया आला, निरमा आला. सगळं जेवढं काही पोल्युशन आहे, OP गुप्ताचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर काढलं आणि शेवटचे चॅप्टर जर तुम्ही काढले तर सगळं हेच सापडेल. आजचे जे आपले सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्या संदर्भात आहेत. तुम्ही मॅलॅथिऑन फवारा, पण फार कमी फवारा. आम्ही रासायनिक खत वगैरे त्या झाडाला टाकत नाही. मॅलॅथिऑन शेणखत टाकतो, शेणखत वगैरे बस शेणखत चालेल. टाकत असतो. तुम्ही फक्त विरळणी करा. आता झाडं सूर्यप्रकाश जर चांगला आला असेल ते कमी असेल, झाडं मोठे आहे आणि झाडाला बोर्ड पेस्ट लावा तुम्ही, हो. कमी असेल. पण सरासरी पेस्टिसाइड झाडाला फवारायचा बोट लावल्यानंतरही बी साहेब ते मुंग्या माकोडे बारीकवाले ते याचा अर्थ काय की सीताफळ तुमच्या बागेमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळं आणि खाली तुम्ही लिंडेन पावडर जर तुम्ही टाकली त्याचं प्रमाण कमी होईल. जमिनीवर तुम्ही लिंडेन पावडर तुम्ही फवारा, तुम्ही ते प्रमाण कमी होईल. पण फळावर तुम्ही फवारणी जास्त करू नका. त्याच्यामुळं काय आहे की सीताफळ जे पिकाले क्वालिटी कमी होते, क्वालिटी कमी. हा मॅलॅथिऑन फवारा माझ्याकडे 550 झाड आहे. कल्टिवेशन चांगलं जर केलं, नांगरणी चांगली केलेली असेल, लिंडेन पावडर टाकली असेल ते येणार नाही. आणि खतं चांगली टाका. हो. झाडाच्या बुंद्याला खत टाकू नका, नाही. झाडाच्या हो. साईडला असं. हो. तर जर झाड हेल्दी असेल, हो. व्यवस्थित असेल, पानाची छाटणी जर व्यवस्थित, सगळ्या फळावर जर सूर्यप्रकाश जात असेल हो. तर येणार नाही, कमी येईल. खड्ड्यामध्ये पाईप आता का टाकायचे? समजा आता हे स्पोडियम आहे, हा खड्डा गृहीत धरा तुम्ही. पाईप का टाकायचे म्हणतो मी? ठिबक जे व्हेंचुरियन तुम्ही पाणी जातं ते वर जातं. नाही सर, तुमच्या कशा मुळामध्ये- पद्धतीनं खड्ड्यांमध्ये पाईप टाकायचे आपण?
खड्ड्यामध्ये पाईप, माझा उद्देश काय आहे की पाणी तुमच्या त्या ग्रॅव्हलचा जो एक लेअर आहे 1 फुटाचा, तिथं पाणी जर गेलं मॉइश्चर, तर तुमच्या मुळ्याची वाढ खाली जाईल आणि तुमचं झाडाची वाढ लवकर होईल आणि इव्हॅपोरेशन होणार नाही. तुम्ही आता साईड सीधाचे रिंग करून जर टाकलं ठिबकनं, तर ते पाणी वरती जाईल, मुळ्या खाली आहेत. हो सर. त्यामुळे तुमचं तर- पाईप टाकायचं तर त्याच्यात. एका 2 फुटाच्या औरस चौरस खड्ड्यामध्ये पाईप उभे टाकायचे की उभे उभे अच्छा. उभे किती टाकायचे. इंचीचं? त्याच्या 2 इंचाचे पाईप जर अच्छा, असतील छिद्र पण टाकलेले, 2 पाईप. आणि त्याच्यावर ठिबकचे तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. ओके सर. म्हणजे डायरेक्टली पाणीमध्ये जाईल. कोणत्याही फळाला लागू होतं ते. हो ठीक. तुम्हीच पहा की समजा झाड लावलेलं आहे, 2 वर्षाचं झाड आहे आणि साईडनं तुम्ही असं ते व्हेंचुरी टाकल्या, पाणी वरतीच आहे ना, हो. वरतीच काय होईल, इस्रायलचं आपल्याकडे फार नाव घेतात. माझा विषय नाही पण सांगतो, कदाचित तिची चूक असेल. इस्रायल आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? त्यांच्याकडे हे सगळं चालतं. का चालतं हो हे सगळं? ते ग्रॅव्हल टाईपची सॉईल आहे, मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमिनीमध्ये पाणी आत पसरतं. ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये तुम्ही जर हे ठिबक वापरलं तर काय होईल, क्लॉड तयार होतो. त्या ठिकाणी पांढरं सॉल्ट्स वर येतात आणि मग तुमचं ठिबक काय त्याचं चालतं? 2 वर्षांनी शेतकरी फेकून देतात त्याला. आणि खड्ड्यामध्ये 2 बाय आणि 2 इस्रायल का करता तुम्ही? तुमच्या जमिनीवर मग तुम्ही वाळू टाका. बेसिक तुम्ही हे लक्षात तुम्ही घेतलेलं नाही. इस्रायलचं तुम्ही उदाहरण ब्लाइंडली तुम्ही फॉलो. माझा म्हणायचा उद्देश काय, किंवा ते ग्रॅव्हल सॉईल असल्यामुळं पाणी पसरतं. मी प्रत्येक वेळेस काय म्हणलं, बॅगमध्ये सुद्धा तुम्ही 50% वाळू टाका. तुम्ही जर क्ले सॉईल टाकली तर शेवाळ येईल त्या ठिकाणी, मुळ्या वाढणार नाहीत, पाणीच खाली जाणार नाही. तुम्ही झारीन जर त्या बॅगवर पाणी टाकलं तर खाली उतरत नाही, शेवाळच यायला लागतं. आणि सर मुरमाड जागा आहे, खडकाळ जागा आहे, तर त्या ठिकाणी हे या पद्धतीने पाईप नाही टाकलं तरी चालेल? नाही, पाईप तुम्ही टाकला तर तुमचा फायदा होईल, असं माझं प्रॅक्टिकल नॉलेज सांगतो. तुम्ही पाईप नाही टाकले, मुरमाड जमीन असेल तर पाणी जाईल खाली. पण हे जर पाणी खाली गेले असेल आणि मुळ्या जर खाली जात असतील तर मुळ्याची वाढ चांगली होईल. कारण माझ्याकडे काय होतं की मी त्याचे स्वतःचे मॉइश्चर मीटर आणले होते. असे मी ऑस्ट्रेलियावरून 3.5 लाख रुपयाचं मॉइश्चर मीटर मागवलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं की एक अशा ट्यूब्स होत्या प्लास्टिकच्या, ते टेम्परेचर थर्मोमीटरसारखं टाकल्यानंतर 18 लेयर्स होते, ते दाखवायचं पूर्ण अगदी मॉइश्चर लेअर किती आहे. तुमच्या जे ॲटोमॅटिक सिस्टम्स आहेत ना, त्याच्याकरता तो प्रोब लागतो. तर तुमचं जे मॉइश्चर आहे खालच्या लेअरपासून वरच्या लेअरपर्यंत हे तुम्हाला दिसायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण बिल्डिंगचा खड्डा खोदतो 4.5 फुटापर्यंत ओलसरपणा लागतो. तिथपर्यंत तुमचा जर खड्डा असेल, तुमचं झाड कसं काय जाईल? जाणारच नाही, असं मला म्हणायचं. सर खड्डा 2 बाय 2 बाय तुम्हाला 4 मी एक सांगेल, फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. 3 तारखेला 3 जानेवारी 1915ला MGM कॉलेज औरंगाबादमध्ये सीताफळ परिषद आहे. 3 जानेवारी 2015 MGM कॉलेज औरंगाबाद सीताफळ परिषद आहे. 3 जानेवारी 2015 MGM कॉलेज 16 हां. तर त्या ठिकाणी ही परिषद आहे, तुम्ही अटेंड करावी. बरोबर आहे. मी कशाला मी बोलू शकत नाही, मी बोलणारही नाही, कारण मी ज्या ट्रेंडमधून आलो त्या ठिकाणी मी असं बोलू शकणार नाही. सीताफळ, लाल सीताफळ हे जातमध्ये येत नाही. काढा माझं भाषण आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुम्हाला काही क्युरीज असतील तर माझा मोबाईल नंबर घ्या, 94 222 44 956. प्राध्यापक, असोसिएट प्राध्यापक SG सर्वोदय, शिवाजीराव सर्वोदय. 94 222 44 956. 94 222 44 956. अंबाजोगाई, जिल्हा बीड, मराठवाडा.